Hello students, chapter number 3 permutation and combination. In the last article we have seen the definition of permutation as well as from exercise 3.3 we have completed 4 questions. Now see the question number 5. How many 4 letter words can be formed using letters of the word माधुरी. मग आता क्वेश्चन वाचल्यानंतर लगेच आपल्या लक्षात येत नाही की आपणाला एक्झॅक्टली काय सांगितलं आहे. हाऊ मेनी 4 लेटर वर्ड्स, आपणाला 4 लेटरचा एक वर्ड तयार करायचा आहे. कॅन बी फॉर्म युजिंग द लेटर्स, आप लेटर्स यूज करायचे आहेत, पण कोणत्या शब्दातले लेटर्स यूज करायचे आहेत? माधुरी. मग आपल्याला गिव्हन वर्ड काय आहे? तर माधुरी. मग सोल्युशन लिहित असताना आपण गिव्हन वर्ड इज कोणता आहे? माधुरी. ह्या माधुरी या वर्डमध्ये टोटल लेटर्स किती आहेत काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7. There are 7 letters in given word. The letters are, कोणते कोणते लेटर्स आहेत बघा. M, A, D, H, U, R, I. हे आपले दिलेले 7 लेटर्स आहेत आणि ह्या 7 लेटरचा वापर करून आपणाला 4 लेटर असणारे वर्ड्स तयार करायचे आहेत. 4 लेटर्स असणारे वर्ड्स. मग ते त्याचा मिनिंग होतोय का होत नाही काहीही आपल्याला माहीत नाही. आता समजा आपण यातला सिलेक्शन घेतलं MDHR, याच्यापासून कुठला मिनिंगफुल वर्ड तयार होतोय का? नाही होत. काही हो द्यात, फक्त आपणाला ज्याच्यामध्ये 4 लेटर आहेत असे किती वर्ड्स तयार करता येतील हे विचारलं आहे आपणाला. नंबर ए, लेटर्स कॅन बी रिपीटेड. लेटर्स कॅन बी रिपीटेड. मग एक्झॅक्टली काय सांगितलं आहे? 1 2 3 4 5 6 आणि 7 ह्या 7 वेगवेगळ्या लेटरचा यूज करायचा आहे. यांच्यापासून 4 लेटर असणारे वर्ड्स तयार करायचे आहेत आणि त्याच्यामधले लेटर्स रिपीट कॅन बी रिपीटेड म्हटलं आहे, म्हणजे रिपीट करू शकतो. यम 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 हा एक झाला. मिनिंगफुल आहे का मिनिंगलेस आहे काही माहीत नाही आपल्याला. आर 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 असं रिपिटेशन आपण घेऊ शकतो. मग आता दिलेले टोटल लेटर्स किती आहेत? तर 7 आहेत. प्रत्येक लेटर आपण किती वेळा यूज करू शकतो? आता 7 वेळा यूज करू शकतो. ईच लेटर बघा, ईच लेटर कॅन बी अरेंज्ड in 7P1 ways. का आलं 7P ways? 1 2 3 4 5 6 7 लेटरची संख्या किती आहे? 7. त्यापैकी एकच लेटर आपणाला अरेंज करायचं आहे सुरुवातीला. 7P1 ways. Therefore 7P1 इज इक्वल टू, काल आपण रिमार्कमध्ये पाहिलं 7P1ची व्हॅल्यू किती असते? 7च असते. मग आता एक लेटर आपण 7 वेजने अरेंज करू शकतो आणि हे अरेंज केल्यानंतर आपणाला 4 वर्ड्सचा 4 लेटर्सचा एक एक वर्ड तयार करायचा आहे. मग टोटल अरेंजमेंट्स
इज इक्वल टू, हा पहिला 7 वेजने, दुसरं लेटर 7 वेजने, तिसरं 7 वेजने आणि चौथंसुद्धा 7 वेजनेच अरेंज करायचं आहे. 7 × 7 49 × 49 दॅट इज 2401. मग टोटल आपणाला ह्या 7 लेटरचा यूज करून 4 वर्ड असणारे 2401 वर्ड्स तयार होतील. नंबर बी मध्ये लेटर्स कॅन नॉट बी रिपीटेड. काय सांगितलंय? लेटर्स कॅन नॉट बी रिपीटेड. त्या शब्दामध्ये ज्या 4 लेटरचा आपण वर्ड तयार करतोय त्याच्यामध्ये लेटर्स पुन्हा रिपीट झाले नाही पाहिजेत. द 4 लेटर्स out of 7 letters can be arranged in, किती लेटरची अरेंजमेंट करायची? 4ची. गिव्हन लेटर किती आहेत? 7. मग 7p4 वेज. टोटल अरेंजमेंट्स किंवा टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स इज इक्वल टू 7p4 दॅट इज इक्वल टू, बसवलं फॉर्म्युल्यात 7 फॅक्टोरियल अपॉन 7 मायनस 3 फॅक्टोरियल दॅट इज इक्वल टू 7 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल दॅट इज इक्वल टू 7 × 6 × 5 × 4 × 3 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल कॅन्सल झाला. 4 × 5 = 20. 20 × 6 that is 120. 120 × 7 that is 840. मग कोणत्याही लेटरचं रिपिटेशन जर आपण केलं नाही तर आपणाला 4 लेटर असणारे एकूण 840 वर्ड्स तयार करता येतील. क्वेश्चन नंबर 6. डिटरमाइन द नंबर ऑफ अरेंजमेंट्स ऑफ द लेटर्स ऑफ द वर्ड. अल्गोरिदम. पाठीमागच्या क्वेश्चनमध्ये आपणाला दिलेला वर्ड काय होता? माधुरी. आत्ताचा वर्ड काय आहे? अल्गोरिदम. आणि त्यासाठी पुढं आपणाला 1 2 3 4 केसेस सांगितलेले आहेत. मग आता ह्या 4 केसेस काय आहेत? तर पहिली आहे ओवेल्स आर टुगेदर, दुसरी नो 2 ओवेल्स आर टुगेदर, तिसरी आहे कॉन्सोनंट्स आर ॲट इव्हन प्लेसेस आणि चौथी आहे ओ इज द फर्स्ट अँड टी इज द लास्ट लेटर. आता अल्गोरिदम हा आपला गिव्हन वर्ड आहे. एक एक काम केलं पाहिजे या ठिकाणी. गिव्हन वर्ड इज अल्गोरिदम. नंबर ए काय सांगितलं आपल्याला? ओवेल्स आर ऑलवेज टुगेदर. ओवेल्स आपणाला नेहमीच एकत्र पाहिजेत. कॉन्सोनंटबद्दल काहीही सांगितलेलं नाही. आता ओवेल्स किती आहेत आपल्याकडं? 1 2 3. हे तिघंही एका ठिकाणी असले पाहिजेत म्हणजे ह्या तिघांचा मिळून एक सेट तयार झाला आहे. तिघांचा मिळून एक सेट तयार झाला आहे. मग आता ह्या तिघांचा मिळून जर एक सेट तयार झालेला असेल आणि राहिलेले 6 कॉन्सोनंट बघा, कॉन्सोनंट 1, कॉन्सोनंट 2, कॉन्सोनंट 3, कॉन्सोनंट 4, कॉन्सोनंट 5 आणि कॉन्सोनंट 6 यांची अरेंजमेंट कुठं करायची हे आपल्याला सांगितलेलं नाही. मग याच्यासाठी ही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी आणि 6वी प्रत्येक कॉन्सोनंटसाठी 6 प्लेसेस अवेलेबल आहेत. आणि ओवेलचा जो ग्रुप आहे, ओवेलचा ग्रुप, मग हे 6 अधिक 1 ग्रुप तयार झाला. हा झाला 7 नंबर. 6 कॉन्सोनंट आणि 1 ग्रुप. मग हा जो ग्रुप आहे
तो पहिल्या पोझिशनला असू शकतो, दुसऱ्या असू शकतो, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या कोणत्याही पोझिशनला असू शकतो. नीट लक्ष द्या. 6 कॉन्सोनंट आणि एक ग्रुप. 6 कॉन्सोनंट plus 1 group, that is there are 7 units and they are internally arranged in 7p7 ways. 6 consonants and a group of vowels, that is 6 plus 1 is equal to 7 units are arranged in 7p7, that is equal to 7 factorial ways. ही झाली एक अरेंजमेंट. पण हा जो ग्रुप आहे हा ग्रुप कशापासून बनला आहे? AIO. मग अगोदर ए पाहिजे, मध्ये आय पाहिजे ह्या ग्रुपमध्ये, असं काही सांगितलेलं नाही आहे. म्हणजेच हे इंटरनली प्रत्येक लेटरसाठी त्या ग्रुपमध्ये 3 प्लेसेस असतील. मग दिलेले लेटर्स किती आहेत? दिलेले ओवेल्स किती आहेत? तर 3च. आणि प्रत्येकजण आपण किती ठिकाणी अरेंज करू शकतो? 3 ठिकाणीच अरेंज करू शकतो. 3 vowels in a group are arranged in 3p3 ways, that is equal to 3 factorial. Total number of ways is equal to, पहिल्यांदा किती आलं? 7 फॅक्टोरियल. नंतर किती आलं? 3 फॅक्टोरियल. मग 7 फॅक्टोरियल म्हणजे काय असतो? 7 × 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1 आणि 3 फॅक्टोरियल 3 × 2 × 1 ह्या सगळ्यांचा प्रॉडक्ट घ्या. आपणाला या ठिकाणी टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स मिळतील. नंबर बी मध्ये काय सांगितलं आहे आपणाला? नो 2 ओवेल्स आर टुगेदर. 2 ओवेल एकत्र नको आहेत. मग आता ऑब्झर्व करा की जर आपणाला 2 ओवेल एकत्र नको असतील तर आपण काय करू शकतो? अरेंजमेंट कशा पद्धतीने करू शकतो? 6 कॉन्सोनंट 1 2 3 4 5 6. 2 ओवेल एकत्र न येण्यासाठी आपणाला ह्या 2 कॉन्सोनंटच्या मध्ये एक ओवेल, ह्या 2 कॉन्सोनंटच्या मध्ये एक 1 1 1 1 2 3 4 5. म्हणजेच ह्या 5 प्लेसेसला जर आपण ओवेल पुटअप केले तर ते एकत्र येणार नाहीत. पण एवढ्यावरती थांबून चालत नाही. इकडं पण आपण एक ओवेल पुटअप करू शकतो, या बाजूला पण एक, म्हणजे ॲट द एंड. मग 2 ओवेल एकत्र न येण्यासाठी आपल्याकडं 1 2 3 4 5 6 आणि 7 प्लेसेस अवेलेबल आहेत. नो 2 ओवेल्स आर टुगेदर. There are 7 places for 2 vowels. They are arranged in places 7. Arrangement 2 वे. एवढ्यावरती थांबून चालत नाही, कारण कॉन्सोनंटची जागा फायनल नाही आहे आणि कॉन्सोनंटबद्दल काही सांगितलेलं नाही आपणाला. म्हणजेच हे 6 कॉन्सोनंट, हा जो पहिला कॉन्सोनंट आहे तो पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या म्हणजे इंटरनली आपणाला अरेंज करता येतील. मग प्रत्येक कॉन्सोनंट आपण 6 वेजने रिअरेंज करू शकतो.
6 consonants are arranged at 6 places in, मग कॉन्सोनंट 6 प्लेसेस सुद्धा 6 पी 6 वेज, दॅट इज 6 फॅक्टोरियल वेज. आणि मग त्यानंतर आपण लिहिणार टोटल नंबर ऑफ वेज इज इक्वल टू 7p2 इंटू 6 फॅक्टोरियल. बाकी आपणाला फॉर्म्युला माहिती आहे. 7p2 म्हटलं की 7 फॅक्टोरियल अपॉन 7 मायनस 2 फॅक्टोरियल इंटू 6 फॅक्टोरियल. याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो, याचा प्रॉडक्ट घेऊ शकतो. नंबर सी, कॉन्सोनंट्स आर ॲट इव्हन प्लेसेस. मग दिलेला शब्द आपला अल्गोरिदम आहे. याच्यामध्ये अवेलेबल प्लेसेस किती आहेत, तर 9 प्लेसेस आहेत. देर आर 9 प्लेसेस इन वर्ल्ड अल्गोरिदम. अल्गोरिदम या शब्दामध्ये आपल्याकडं अवेलेबल असणाऱ्या 9 प्लेसेस आहेत. मग आता ह्या 9 प्लेसेस 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, त्यापैकी आपणाला कॉन्सोनंट कोणत्या प्लेसला पाहिजेत, इव्हन प्लेसला. 1 2 3 आणि 4. कॉन्सोनंटची संख्या किती आहे, 6. आणि इव्हन प्लेसेस अवेलेबल किती आहेत, 4. 6 कॉन्सोनंट्स at 4 places are arranged in 6p4 ways. एवढ्यावरती थांबायचं आहे का आपणाला, नाही. मग अरेंजमेंट जी झालेली आहे ती फक्त 4 कॉन्सोनंटचीच झालेली आहे इव्हन प्लेसला. राहिले कॉन्सोनंट किती, आणखी 2. 6 पैकी 4च इव्हन प्लेसेसला अरेंज झालेत, बाकीचे झालेले नाहीत. अवेलेबल 6 आहेत, मात्र अरेंजमेंटपैकी फक्त 4चीच झालेली आहे. म्हणजेच 2 कॉन्सोनंट अजून शिल्लक आहेत. मग 2 कॉन्सोनंट आणि राहिलेले 3 ओवेल यांच्यासाठी आपल्याकडं अवेलेबल प्लेसेस किती आहेत, 5. आता कॉन्सोनंट किती राहिले, 2. ओवेल किती राहिले, 3. 3 आणि 2 5. रिमेनिंग 2 consonants and 3 vowels, that is 5 letters, are arranged at 5 places in 5p5 ways. आणि मग 1 आणि 2 ह्या दोघांचा प्रॉडक्ट घेतल्यानंतर आपल्याला मिळणार टोटल नंबर ऑफ वेज, दॅट इज इक्वल टू 6p4 इंटू 5 फॅक्टोरियल. मग 6p4 परमुटेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केला, 5 फॅक्टोरियल आपल्याला फाइंड आउट करता येतो. मग हे सिम्प्लिफाय केला. नंबर डीला आपल्याला काय सांगितलं आहे, ओ इज द फर्स्ट अँड टी इज द लास्ट लेटर. मग सुरुवातीला आपणाला ओ घ्यायचा आहे आणि शेवट टी घ्यायचा आहे. मग ह्या 9 पैकी कन्फर्मली ओने पहिली प्लेस ॲक्वायर केली आहे, तिथं दुसऱ्या कोणाला चान्स नाही. टीने लास्ट प्लेस ॲक्वायर केलेली आहे, तिथंही दुसऱ्या कोणाला चान्स नाही. त्याचबरोबर ओ परत वापरायचा नाही, टी परत वापरायचा नाही. मग ओसाठी पहिली प्लेस गेली, टीसाठी पहिली लास्टची प्लेस आपण अरेंज करून ठेवली. मग पुढं काय राहिलं, देर आर 7 लेटर्स. आणि मग ह्या दोघांच्यामध्ये प्लेसेस, आता ही ओला पहिली प्लेस आपण देऊन टाकली, टीला 9वी प्लेस दिली,
1 2 3 4 5 6 आणि 7 प्लेसेस अवेलेबल आहेत आणि अरेंजमेंटसुद्धा आपणाला 7च लेटरची करायची आहे. O is at first place and T is at last place. Remaining 7 letters at 7 places. Remaining 7 letters at 7 places are arranged in 7p7 ways. Total number of ways is equal to 7p7, that is equal to 7 factorial, and we know how to find out the value of 7 factorial. Question number 7. In a group photograph. आता ग्रुप फोटोग्राफ आपण ऑब्झर्व केलेला आहे. लास्ट इयरला आपण 10th स्टँडर्डचा सेंड ऑफ सेलिब्रेट केलेला आहे. त्या ठिकाणी ग्रुप फोटोग्राफ काढलेला आहे. 6 टीचर्स आर ॲट फर्स्ट रो. 6 टीचर्स आर ॲट फर्स्ट रो. 18 स्टुडंट्स आर इन सेकंड रो. रो आपणाला 2 तयार करायचे आहेत. पहिल्या रोमध्ये टीचर्स आहेत, दुसऱ्या रोमध्ये स्टुडंट्स आहेत. देर आर 12 बॉईज अँड 6 गर्ल अमंग स्टुडंट. म्हणजे 18 स्टुडंट आहेत, त्यांच्यापैकी बॉईज 12 आहेत आणि गर्लची संख्या 6 आहे. इफ द मिडल पोझिशन इज फॉर प्रिन्सिपल. एक पोझिशन प्रिन्सिपलसाठी. मग व्यवस्थित जर वाचलं तर पहिल्या रोमध्ये काय आहेत? टीचर्स आहेत. दुसऱ्या रोमध्ये स्टुडंट्स आहेत. त्यानंतर मिडल पोझिशन जी आहे ती कोणासाठी ठेवलेली आहे? प्रिन्सिपलसाठी. नंतर कंडिशन दिली आहे इफ नो 2 गर्ल्स आर टुगेदर. 2 गर्ल एकत्र नको आहेत. फाइंड द नंबर ऑफ अरेंजमेंट. करू आपण ऑब्झर्वेशन. मग ही मिडल पोझिशन आहे. ही मिडल पोझिशन आपण कोणासाठी देऊन टाकली? प्रिन्सिपलसाठी. मग आता ह्या प्रिन्सिपलच्या आजूबाजूला 6 टीचर्स आहेत. मग 1 2 3 4 5 आणि 6. टीचर 1, टीचर 2, टीचर 3, टीचर 4, टीचर 5 आणि टीचर 6. मग प्रिन्सिपलची पोझिशन फिक्स आहे, त्यामुळे त्याचा विचार करायचा नाही. टीचर 1 हा या प्लेसला बसू शकतो. त्यांना वाटलं तर हे सेकंड प्लेसला बसू शकतात, थर्डला बसू शकतात, फोर्थला, फिफ्थला, सिक्सला. म्हणजे नंबर ऑफ टीचर्स किती आहेत? 6. अँड ईच अँड एव्हरी टीचर हॅविंग हाऊ मच अवेलेबल प्लेसेस? 6 प्लेसेस आर अवेलेबल फॉर ईच टीचर्स. मग आपण सुरुवातीला तेच केलं. 6 टीचर्स at 6 places in first row can be arranged in 6p6 ways. मग दॅट इज, मग ह्या 6p6चा मिनिंग किती असतो? 6 फॅक्टोरियल वेज. मग हे आत्ता नाही लिहिलं तरी चालते. आपणाला 6p6 वेज एक अरेंजमेंट समजली. आता पुढची अरेंजमेंट. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. टोटल स्टुडंट्स किती सांगितलेत? 18. बॉईज 12, गर्ल्स 6. मग पुढं सांगितलं आहे नो 2 गर्ल्स आर टुगेदर. 2 गर्ल एकत्र नको आहेत. आता बघा, B1, B2, B3, B4, B5, B6, B7, B8, B9, B10, B11, B12. हे झाले 12 बॉईज. बॉईजबद्दल आपल्याला काहीच सांगितलेलं नाही आहे.
म्हणजेच जसं आपण 6 टीचरची अरेंजमेंट 6 प्लेसेसला केली तसंच आपण 12 बॉईजची अरेंजमेंट 12 प्लेसेसला करू शकतो. 12 बॉईज at 12 places are arranged in 12p12 ways. राहिला प्रश्न गर्ल्सचा. 2 गर्ल एकत्र नको आहेत. मग ह्या 2 बॉईजच्या मध्ये एक प्लेस अवेलेबल आहे. इथं दुसरी, या ठिकाणी 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. नंतर बॉईज संपल्यानंतर ॲट द एंडला 12 आणि सुरुवातीला 13. मग 2 गर्ल्स एकत्र न येण्यासाठी त्यांच्याकडं अरेंजमेंट करण्यासाठी अवेलेबल प्लेसेस किती आहेत? 13 प्लेसेस आर देअर. There are 13 places for 6 girls. They are arranged in 13p6 ways. आणि मग ही सगळ्यांची अरेंजमेंट झाल्यानंतर टोटल नंबर ऑफ अरेंजमेंट्स इज इक्वल टू टीचरची अरेंजमेंट 6p6, बॉईजची अरेंजमेंट 12p12 आणि गर्ल्सची अरेंजमेंट 13p6. आता 6p6 दॅट इज 6 फॅक्टोरियल, 12p12 दॅट इज 12 फॅक्टोरियल, 13p6 13 फॅक्टोरियल अपॉन 13 मायनस 6 फॅक्टोरियल दॅट इज इक्वल टू 6 फॅक्टोरियल इंटू 12 फॅक्टोरियल इंटू 13 फॅक्टोरियल अपॉन 7 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियल इंटू 12 फॅक्टोरियल इंटू 13 इंटू आहे असं ठेवा, कारण याचं जर कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर डिजिट्स जे असतील ते क्रोरमध्ये जातील.